हा रोड आहे सांगली इस्लामपूर नॅशनल हायवे. या नॅशनल हायवेवरती थोडा अर्धा पाऊण किलोमीटरचा रस्ता हा असाच सोडलेला आहे आणि याचं खापर मात्र शेतकऱ्यांच्यावर नॅशनल PWDकडं फोडलं जातं की शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवला आहे असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा जमिनीचा भाग तुम्ही ताब्यात घेतला, दंडोकशाही पोलीस खात्याचं बळ वापरून त्यांना पैसे न देता हा रस्ता करायला गेलात तर त्यांनी का अडवू नये? जनतेसमोर वेगळं सांगायचं आणि प्रत्यक्षात कागदावर वेगळंच असतं. खरं वास्तविक हा रस्ता अजूनसुद्धा जमीन ही 7/12 हा शेतकऱ्यांच्या नावे आहे. त्यांचे पैसे द्या, उद्या रस्ता करा, त्यांची काही हरकत नाही. अन्यथा जेवढा पहिला 15 मीटरचा रस्ता होता तो करण्यास काहीच हरकत नाही आहे त्यांची. पण जनतेला वेठीस धरायचं, वाहनधारकांना वेठीस धरायचं, हे जे नॅशनल PWD हायवेकडून चाललेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि हा निष्कारण विलंब लावला जातो. तर मी PWD नॅशनल हायवे यांना विनंती करतो आहे की या गोष्टीचा विचार करा, तुमचा वाद मिटवा आणि हा वाहनधारकांना होणारा जो त्रास आहे तो थांबवा. आणि जर तो तुम्ही थांबवला नाहीत तर मी जनता जागृत करणार आणि तुम्ही किती चुकीच्या पद्धतीने व्यवहार करता हे मी जनतेसमोर मांडणार. याची तुम्ही दखल घ्या अशी मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपणाला विनंती करतो आहे. धन्यवाद.